नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर, अर्ज करण्याची मुदत आणखी वाढणार आहे। आतापर्यंत किती महिलांनी लाभ मिळाला आहे, तसेच कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी किती पैसे मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर आहे। मग लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। मग दरवर्षी 18,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात येणार आहे। मग मित्रांनो, काही महिलांचे या ठिकाणी अर्ज भरण्याचे राहिले आहे, तर काही महिलांचे अप्रूव्ह झालेले नाहीत आणि काहींचे हे रिजेक्ट झालेले आहे। तर मग त्यांना परत जर फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी मुदतवाढ होणे गरजेचे आहे। मग त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पुढे बघणार आहोत। मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.4 कोटी महिलांनी अर्ज केला आहे, असं महिला व बालकल्याण विभागाने सांगितले आहे। या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी ही मुदतवाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। ही मुदतवाढ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवली जाऊ शकते। लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची तारीख ही सप्टेंबर अखेरपर्यंत होती। यामध्ये आतापर्यंत 2.5 कोटी अर्ज आले आहेत। त्यापैकी 2.4 कोटी अर्ज मंजूर झाले आहेत। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घ्यावा यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही उपक्रम राबवण्यात आले आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील अशी आशा सरकारला आहे। मागील 10 दिवसात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे अर्ज वाढत असल्याचे दिसत आहे, असं सांगण्यात आले आहे। ज्या उमेदवारांच्या अर्जाची काही समस्या असेल, त्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे लिंक करणे गरजेचे आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। 25 तारखेपासून 4,500 रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। मग या तिसऱ्या टप्प्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे पार पडणार आहे। मग राहिलेल्या सर्व महिलांचे पैसे या ठिकाणी 29 सप्टेंबर रोजी हे पाठवले जाणार आहे। तसेच राहिलेले अर्ज हे मंजूर होणार आहेत। मग जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्रितपणे आले होते, त्यानंतर आता हा हप्ता लवकरच मिळणार आहे। तर मग मित्रांनो, ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता, जुलै ऑगस्टचे पैसे मिळालेले नव्हते, त्या महिलांना आता डायरेक्ट 4,500 रुपये 25 सप्टेंबरपासून जमा होत आहे। अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे। मग आता मित्रांनो, महिलांसाठी या योजनेत अर्ज करण्याची मुदतवाढ होणार की नाही याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु या ठिकाणी बोलल्या जात आहे की आणखी महिलांना, काही महिला राहिलेल्या आहेत, त्यांना लाभ मिळण्यासाठी ही मुदत वाढवल्या जाऊ शकते। अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।